नमस्कार, मी कौस्तुभ गम आपल्या विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दर्यापूर तालुक्यातील जे काळा मारुती संस्थान आहे शिंगणापूरचं, इथे आलेला. कारण की या दर्यापूर मतदारसंघामध्ये कोणतीही निवडणूक असो, ते म्हणजे विधानसभेची असो की लोकसभेची असो, की दर्यापुरातील सेवा सहकारी सोसायटी असो की कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी असो, यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे जे काही नेते असतात, प्रचाराची सुरुवात याच मारुतीच्या मंदिरापासून सुरू करतात. आताही सुद्धा विधानसभेचे जे प्रचाराची सुरुवात झालेली आहे, याच मारुती मंदिरापासून सुरुवात सर्व उमेदवारांनी केलेली आहे. असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. त्या काळा मारुती कोणत्या उमेदवाराला पावणार हे सुद्धा 24 तारखेला समजणारच आहे. तरी या गावातील आपण नागरिकांशी काय चर्चा या निवडणुकीसंदर्भात आणि कोणत्या उमेदवाराची इथे चर्चा आहे हे सुद्धा आपण या गावातील शिंगणापूर गावामध्ये पाहूया. चला तर मग. रांजणगाव मतदारसंघामध्ये जे निवडणूक वारं असते, कोणते समजा निवडणूक असले तर आपल्या काळा मारुती संस्थान आहे, काय सांगाले त्याबद्दल? काळा मारुती महाराज संस्थान हे एक जागरूक संस्थान आहे. कारण या ठिकाणी कुठलाही मनोरथ पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते मग कार्य धार्मिक असो किंवा त्यांचं कुठलंही कार्य असो, मग निवडणूक का असेना, तर निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ हे या परिसरातलं नव्हे तर अमरावती लोकसभा असो, विधानसभा असो, सोसायटी असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा सहकार क्षेत्राच्या निवडणुका असो, बँकेच्या वगैरे, ह्या सर्व ठिकाणचे नारळ या हनुमंतरायाच्या चरणीच फोडले जातात आणि या ठिकाणाहूनच प्रचाराचा मुहूर्त धुराळा सुरू होतो. तर परिस्थिती अशी आहे की ज्या हनुमंतरायाच्या या शिंगणापूर नगरीमध्ये जे लोक नारळ फोडण्यासाठी येतात, काही आम्ही असे उमेदवार पाहिलेत की त्यांनी नारळ इथून फोडून गेले आणि विकास शिंगणापूरचा बिलकुल केलाच नाही. असे काही आता पहा तुम्ही, काही विशिष्ट लोकांचाच तो निधी, म्हणजे बळवंता भाऊचा या गावामध्ये निधी दिसेल, बाकी असा काही म्हणजे विकासाचा निधी फारसा, आणि दिलं आहे तर ते मंदिरं वगैरे येते, असं सार्वजनिक कामासाठी द्यायला पाहिजे निधी. रस्ते आहे, पांदन रस्ते आहे, अशा ठिकाणी एखाद्या विशिष्ट समाजापुरतं जर एखादं मंदिराला दिला, हे दिला, तो एक सार्वजनिक लोकांच्या कामी नाही पडू शकत तेवढा. तर इथं सर्व पक्षाचे समजा उमेदवार येतात. सर्व पक्षाचे. काय सांगा या गावाबद्दल वैशिष्ट्य काय असं? या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये 80% लोक ही शेतकरी वर्गातून राहतात आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या गावामध्ये आहेत. गुण्या गोविंदानं सर्व लोकांचं नातं आहे. मुस्लिम समाजसुद्धा या गावामध्ये आहे, त्यांचंसुद्धा या लोकांशी, सर्व आमच्या लोकांशी भावाचं नातं आहे. कारण त्यांच्या घरी जरी लग्न असलं किंवा मरण असलं किंवा त्यांचा असा सार्वजनिक उत्सव असला किंवा मग मोहरम असो की उरूस असो किंवा आमचा गणपती असो किंवा आमचे कुठलेही धार्मिक भागवत सप्ताह असो, ती मंडळी पूर्ण आमच्या कार्यक्रमामध्ये असते आणि आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो. गावाची लोकसंख्या या गावामध्ये एकूण 2695 आपले 2630 वोटर आहे अंदाजे. म्हणजे लोकसंख्या पूर्ण किती? लोकसंख्या आता 2011च्या जनगणनेनुसार तर रेकॉर्डवर आमच्या इथं 3200 काही दाखवते, परंतु आता 2011पासून जनगणनाच झाली नाही, त्याच्यामुळे आज आकडा जवळजवळ 6000च्या पार गेला आहे लोकसंख्येचा. काय सुरू आहे चर्चा? आता 2 माणसाची आहे विशेष. एक गजाननराव लवटेची आहे मशाल आणि एक आपल्या बुंदिले साहेबाचा पाना. 2 माणसात आहेत सुरस. कसं समीकरण पाहता आता दर्यापूर समीकरण म्हणजे आता असं आहे की खासदार ज्या महाविकास आघाडीचा आहे, त्याला आमदार जर महाविकास आघाडीचा निवडून आला तर विकास कामाला जोड होईल. कोणते मुद्दे आहेत आपल्या दर्यापूर मतदारसंघात? मुद्दे तर भरपूर आहेत. कसं आहे, तसा तर विचार केला तर कोणी जरी निवडून आलं तर तो, आता परिस्थिती अशी आहे की खास जे महत्त्वाचे मुद्दे असते त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आज सुशिक्षित बेरोजगार
सर्व बेरोजगार झाला आहे, त्याच्या हाताला काम नाही आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर शेतकरी हा दैनावस्थेमध्ये आहे, त्याच्या मालाला बिलकुल भाव नाही आहे, कारण त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. त्यानंतर या एरियामध्ये एकही असा कुठला प्रकल्प नाही आहे का त्या ठिकाणी हे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकेल. त्यानंतर इथे सूतगिरणी होती, गाडगेबाबा सूतगिरणी, ते सुद्धा बंद पडली. आणि प्रत्येक वेळेस लोक हे निवडून येणारे असे वचननाम्यामध्ये किंवा असे बोलतात की बा आम्ही हा प्रकल्प करू, तो प्रकल्प करू, ही सूतगिरणी चालू करू, पण असा कुठलाही कोणताच आजपर्यंत ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. फक्त सरकार कुठलेही असो. आता आणि विशेष सांगायचं काय आहे की आता जो हे आहे राज्यकर्ते म्हणावं लागेल आपल्याला, राज्यकर्ते फक्त स्वतःची खुर्ची पाहतात. या पक्षातून त्या पक्षामध्ये आपल्याला खुर्ची कशी मिळेल आणि आपण सत्तेत कशी राहू हे पाहतात. म्हणजे जनतेचं त्यांना निवडून दिल्यानंतर काही घेणं देणं नाही. आणि आज खात्री नाही आहे की आज निवडून दिलेला उमेदवार हा त्या पक्षात जाईल की या पक्षात राहील याची कुठली नाही. आणि महागाईचा भस्मासूर एवढा वाढवला की भयानक. आज तुम्ही पहा, दिवाळीच्या आधीमध्ये तेलाच्या डब्याचे भाव 1600-1650 रुपये होते, आज ते 2000 ते 2200 रुपयापर्यंत गेलेत. गव्हाचे भाव त्याच पटीनं वाढलेत. आणि या महागाईच्या कळसामुळे ही जनता त्रस्त झालेली आहे. आज पूर्वी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खताच्या गोण्याचे भाव काय होते, आज भाव काय झाले. आणि महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत, खाण्यापिण्याच्या जे काही मूलभूत गरजेमधल्या वस्तू आहेत, त्याच्यावर GSTचा जास्त प्रमाणात आकार आहे. आणि सोने वगैरे ज्या काही अशा वस्तू आहेत त्यावर कमी पर्सेंटमध्ये GST आकारली जाते. आणि याच्यामुळे काय होऊन राहिलं की सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. आणि शासन काय करते, शासनानं काय केलं आहे की सध्याच्या या युती शासनानं मागच्या लोकसभेमध्ये त्यांना जो फटका दिसला, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी ज्या नवीन योजना निर्माण केल्यात, त्याच्यामध्ये युवाकरता असेल किंवा शेतकऱ्याचं एक वीज बिल असेल किंवा ही लाडकी बहीण असेल, ह्या योजना लोकांना एक दिशाभूल करून त्यांचं मतदारांचं आमिष का या योजनांच्यामुळे सुद्धा कुठेतरी आपलं सरकार येईल. परंतु योजना देण्यामागे त्याला 1500 रुपये देत आहे आणि इकडे तेलाच्या डब्यावर 500 रुपये वाढवले. म्हणजे अशी हे जे महागाई वाढली. आता जर तसं पाहिलं तर आता महाविकास आघाडीकडूनही समजा योजना सुरू आहे महालक्ष्मी म्हणून, तर त्याच्यावर 3000 देऊन राहिले. हे काय बळी पडण्यासारखं आहे मतदारांना असं? नाही, असं काही नाही आहे. कुठलं काय असते माहिती आहे का, आपण पाहतो की 1995 वगैरे जे काही सरकार होतं भाजप सेना युतीचं, त्यावेळेस झुणका भाकर केंद्र चालू करण्यात आले होते. मग ते बंद झाले का? आज कुठल्याही शासनाचा जो अजेंडा असते, हा अजेंडा जो त्यानं त्याच्या ह्याच्यामध्ये जो जाहीरनाम्यामध्ये घेतला तो राबवण्यासाठी त्यांचं ते नियोजन असते. आणि मधातच निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करणे म्हणजे हे एक लोकांना एक आमिष आहे, एक प्रलोभन आहे. परंतु मला सांगा, उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झालेत त्यावेळेस त्यांनी प्रथमतः हा निर्णय घेतला, पहिल्या 100 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती दिली ना, सरसकट कर्जमुक्ती करून दाखवलं. मग असं बोलल्याप्रमाणे वागणारे जर आज कोणी महाराष्ट्रात जर मुख्यमंत्र्याच्या पात्रतेचा एकमेव व्यक्ती असेल ते उद्धवजी ठाकरे आहे. आणि उद्धवजी ठाकरेंचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून या विधानसभा मतदार क्षेत्रामधून गजानन भाऊ लवटे यांना जनता यावेळेनं विजयी करणार आहे. काय सांगा? बस हे सांगलं, असंच सांगत होतं. गजानन भाऊ लवटे यांच्यावर आरोप सुरू झाले. माझ्या संग बोल ना, मी सांगतो तुम्हाला आरोप. नाही, आता लय झालं. नाही, एक आरोप तर सांगूच द्या ना. तुम्ही जो आरोपाच्या दृष्टिकोनातून जे बोलता, राजकीय जेवढे काही जुने नेते आहेत खानदानी आणि त्यांची जे वारसा हक्काने जे चालत आलेली अनुपरंपरा आहे, अनुवंशिकता आहे, त्यांच्या काही आपल्यासारख्या मजुऱ्या शेतीचे धंदे नाहीत. गजानन भाऊचे बिअर बार तरी आहे, लायसन घेऊन शासनाचा टॅक्स भरून. पण जे मोठमोठे नेते आहेत, मिनिस्टर आहेत, त्यांचे स्वतःचे दारूचे कारखाने आहेत. मग हे दारू एक अशी झाली आता विषय हा, कारण याच्यावर उत्पादन शुल्क जास्त आहे.
आणि ज्या वेळेस कोरोना होता आणि कोरोना संपल्यानंतर शासनानं पहिले जर सुरुवात कोण्या गोष्टीची केली असेल, जे दुकानं ओपन केले असतील ती दारूची केली. त्यावेळेस लोकांची चर्चा होती की या देशाचा एक चौथा किंवा पाचवा आधारस्तंभ हे दारूच्या दुकानात नाही ठेवू शकत. यामधून जो महसूल गोळा होते हा जनतेच्या विकासासाठी आज जे लाडक्या बहिणीचे ज्या विरोध करतात ना लाडक्या बहिणी, त्यांना जो आज हा पैसा मिळते ना 1500 रुपये, हा या करामधूनच मिळते. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कोणं काहीतरी दिलं आणि आपल्याला आम्ही देऊन असं बोलायला लावलं, हे एक चुकीचा भाग आहे. थोडं सत्सद विवेक बुद्धीनं जनता आजची हुशार झालेली आहे. मतदार राजा ज्याला म्हणते ना तो हुशार झालेला आहे. आमिषाला बळी पडून लोकांच्या भूलथापा आणि खोट्या प्रचाराला बळी पडणारे लोक नाही आहे. आणि त्याचा निर्णय तुम्हाला 23 तारखेला दिसणार आहे. काय सांगा? बस मी तर गजानन लवटे यापर्यंत चांगला आहे. कोणता मुद्दा राहील समजा यावेळेस त्यांच्याकडून अपेक्षा? हे खूप मागे वाढली. भावाला मला सोयाबीनच्या भाव कापसाले भाव 10,000 रुपये सोयाबीनला, 15,000 कापसाले भाव, कर्जमाफी. मेन आहे कर्जमाफी. जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होय तर कर्जमाफ केलं, तसं हे सरकार कर्जमाफ करतच नाही आहे. हो, आपला नंबर घ्या तुम्ही. आपल्या हे सर्व लुचाट आहे. ते बाकीचे सर्व लुचाट तहसीलीतला 100 रुपयाचा टॅम्पास 500चा केला. आम्हाला घाम गाया लागते. हे खुर्च्या टाकून हरामाचे पैसे घेतात. आमच्या मालाला भाव नाही देऊन राहिले. काय कामाचं हे सरकार? 1500 रुपये महिना त्याला आमच्या काहीच कामाचं नाही. त्या उद्धव ठाकरेनं आमचा 3 लाखाचा 7-12 कोरा टाकला करून वाजवाडे टाया झालं. भूमाल बोलणं काय म्हणता? काही नाही आपल्याला काय. चल इकडे ये तू पहिले. काय आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये असे कोणते मुद्दे आहेत की ते विकासातून वखडलेले आहेत? विकासापासून अडखडलेले सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी मालाला भाव, जो 2004 साली 2013 पासून म्हणत होते देवेंद्र फडणवीस की आपण सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, पण तो अजूनपर्यंत दिलेला गेला नाही. तर कमीत कमी किमान आधारभूत किंमत ही 6,000 रुपये द्यायला पाहिजे. तुरीला 10,000 ते 11,000 रुपये भाव द्यायला पाहिजे. हा झाला शेतीचा माल. दुसरा म्हणजे शेती पानंद रस्ते, हा एक सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की आज शेतकऱ्यांची अवस्था पावसाळ्यामध्ये एवढी बिकट आहे की शेतीमध्ये जायला रस्ते नाही आणि रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं शेती करणं हे अत्यंत कठीण जात आहे. कारण की खताचे पोते म्हणा, बी बियाणं म्हणा, हे न्यायसाठी कुठलाही व्यवस्थित रस्ता नाही आहे. हा जर पानंद रस्त्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, हा जर येणाऱ्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या यांनी जर व्यवस्थित करून दिला तर हा एक कळीचा मुद्दा असं मी मानतो. हा सर्वात जास्त आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात मुद्दा आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पानंद रस्त्याचा मुद्दा. पानंद रस्ता कारण की कोरडवाहू शेतकरी आहे, सर्व वरच्या शेतीवर अवलंबून आहे, वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि इथे जर तुम्हाला वेळेवर जर आता आम्हाला पावसाळ्यामध्ये खत टाकायचं असलं तर खत टाकता आलं नाही, कारण की ट्रॅक्टर वगैरे गेले नाही. मजुराचं मतलब तुम्ही जास्तीत जास्त मजूर एक वावर पोते घेऊन जाईल, 2 वावर घेऊन जाईल. इकडे 4-4 वावर आतमध्ये असल्यावर 2-2 किलोमीटर पोते कोण नेणार आहे? त्यामुळं हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे पानंद रस्त्याचा. आणि बाकीचे मुद्दे तर आता आहेच, वाढती महागाई वगैरे वगैरे. आता हा काही आमदाराचा मुद्दा नाही आहे. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये आता यावेळेसचं चित्र कसं पाहता? यावेळेचं चित्र म्हणजे कसं आहे, दर्यापूर मतदारसंघात जे जुने उमेदवार आहे हे अभिजित अडसूळ इथून आम्ही आमदार बनवून दिला आहे. बुंदिलेले सुद्धा आमदार करून दिलेला आहे. आता आम्हाला नवा चेहरा पाहिजे जो आमचं काम करेल असा आम्हाला उमेदवार म्हणजे गजानन लवटे आम्हाला पोषक आहे, सध्या योग्य आहे सध्या. त्याच्यापासून आम्हाला अपेक्षा यांनी सुद्धा काहीच नाही केलं ना, यांच्यापासून अपेक्षा होती आम्हाला. अभिजित अडसूळ तर मागच्या 10 वर्षाच्या अगोदर आलता तर आता दिसून राहिला. याच्या आणि स्थानिक आमदार पाहिजे. आणि बुंदिलेले सुद्धा आम्ही स्थानिक आहे, निवडून दिलं, त्यानं पद भोगला. पण त्यांनी पद भोगून त्यांनी सुद्धा काही कामं नाही केले ना, काही नाही केले ना. गावात मशाल लवटे दादा निवडणूक सुरू आहे ना? हो, मग कोणा चर्चा? शेडची आज सारे उभेच आहे. शेडची जो काम करून त्याची चर्चा होईल. मग चर्चेतून आमदार कोण होईल?
आमदाराचं पहिलं थोडंच कोणी सांगून निवडून आल्याशिवाय. कोण वाटतं बा तुम्हाला की बा हे बा आमदार झाले पाहिजेत बा? आमदाराचं सर्वांचंच मत आहे आमदार पाहिजे म्हणून. कोण पाहिजे तुम्हाला? कोण हं? लवटे. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कशी जे चित्र आहे यावेळेस कसं पाहता? यावेळचं जे चित्र आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये की या अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात क्रांतिकारी जर तोप जर हिरो जर असन, नेता जर असन रस्त्यावरचा, शेतकऱ्याची भूमिका मांडणारा, शेतमजुराची भूमिका मांडणारा आणि लोकांच्या घरातनी JDO कलेक्टर सारख्या तहसीलदारासारख्या माणसाले एखाद्या छोट्याचं जर 100 गाव जर खेळ जर असलं ना तिथे JDOला आणणारा आणि रात्रभर रावटी करून देणारा माणूस जर असेल तर बच्चू कडू. आणि बच्चू कडू असा माणूस आहे की बच्चू कडू या लोकांच्या साठी किती तरी आंदोलनाकडे बच्चू कडू सारख्या माणसानं या अमरावती जिल्ह्यात एकाचंही आंदोलन नाही. आणि मला तरी असं वाटतं की खरोखर बच्चू कडू असं आहे की खरोखर त्याच्या आईनं त्या अशा पुत्राला जन्म दिला का ज्याचा ती लोक झेंडा लावते. सन्माननीय आमचे वंदनीय बच्चूभाऊ आहेत आणि बच्चूभाऊचे आम्ही समर्थक आहोत. आणि मला तरी असं वाटते की या देशामध्ये शिवसेना बंबईवाल्याचा पक्ष, राष्ट्रवादी बंबईवाल्याचा पक्ष आणि काँग्रेस दिल्लीवाल्याचा पक्ष, अरे एखादा अमरावती जिल्ह्यात जर एखादा पक्ष जर निर्माण करत असेल त्याच्यामागं गेल्यापेक्षा अमरावती जिल्ह्यातलं आमचे राणाभाऊ आहेत. राणाभाऊनं बिचाऱ्याने युवा स्वाभिमान पक्ष स्थापन केला, राणासाहेब आहेत, बच्चूभाऊनं स्थापन केला आणि आमचे वंचितवाले आहेत. या विदर्भातला एखादा जर पक्ष निर्माण केला तर अशा पक्षवाल्याच्या मागं जर गेलं तर आपल्यासाठी स्वाभिमानाची आंदोलन केला. त्याच्यामध्ये राणासाहेबांनी युवा स्वाभिमान पक्ष स्थापन केला, त्याच्यामध्ये बच्चूभाऊनं प्रहार जनशक्ती पक्ष निर्माण केला. आणि आपण मोठं केल्यापेक्षा हे आपल्या या गल्लीतले लोक आहेत ना, गल्लीतले. आणि या महाराष्ट्रामध्ये जर खरोखर या मध्ये अमरावती जर ओळख निर्माण करून देणारा असेल तर एकच क्रांतिकारी, एक ज्वालामुखी, एक तोप जर असेल तर बच्चूभाऊचं या ठिकाणी नाव घ्यावं लागेल आणि युवा स्वाभिमान पक्षाचे रविभाऊ राणा यांचं नाव घ्यावं लागेल. बस याच्या पलीकडे मी बाकीचं बोलू शकतो. यावेळेस 2 पक्ष आता युवा स्वाभिमानची आहेत, रमेशभाऊ गुंडुले आणि आता जनता दाखवून देईल त्यांना. अरुण भगवानकडे. यावेळेस मग कोणाला आमदार करसान तुम्ही? नाही, आम्ही नाही आमदार कारण जनता करेल ना. नाही, जनता तुम्हीच भाग आहे ना, जनतेचा भाग म्हणजे तुम्ही. नाही, जनता म्हटलं म्हणजे आम्ही जनतेचं काय, आम्ही जनतेथोडे जनता करेल ना काय आहे. पण तुम्हाला कोण वाटतं व्हायला पाहिजे बा? आम्हाला एक तुम्हाला समजते की ज्या वेळेस या गोरगरिबाच्या ज्या वक्ती काही गोष्टी असतात का नाही त्यावेळेस गोरगरिबाला हे लोक भेटत नाही. परंतु बच्चूभाऊ सारखे लोक जे आहेत, माननीय आमदार रविभाऊ राणासारखे जे लोक आहेत, यांचे अहोरात्र केव्हाही ऑफिस खुलं असते गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी. आणि अहोरात्र एवढ्या मोठ्या पावसाळ्यात जर बच्चूभाऊ एवढ्या मोठ्या पावसाळ्याच्या तिथं पाण्यातली अपंगासाठी एवढी मोठी क्रांती जर करते, बाकी लोकांची क्रांती दाखवा बरं. यावेळेस दर्यापूरचं कसं पाहतं चित्र? आता जनता दाखवेल ना. नाही, तुम्हाला कोण वाटते बा आमदार की बा हे 2? नाही, मी जनता दाखवेल ना त्याला. आता विचारातून असते की बा हा या पक्षात असला जर आणखी मग बा पटवू शकते बा हे आमदार होऊ शकतात बा, तुमचे मत असते त्या जनता दाखवेल का? विचारून आलं मी तुम्हाला आमदार कोण होऊ शकते? कोण पाहिजे? जनता दाखवेल ना. आता आपल्याला 23 तारखेला माहीतच पडेल ना. हा ना, पण तुम्ही जर घेतलं समजा एखाद्या वेळेस तुम्ही समजा बोलणार आहे समजा हे ते की एखादा आमदार होऊ शकते बा, ज्याला बा चांगलं काम आहे ते त्यांचं. कसं आहे, माणसाची सुरुवातपासूनची क्रांती महत्वाची आहे. कोणाची क्रांती नाही, कोणाची काही नाही, पैशाच्या भरोशावर तिकीटा घेतात, त्याच्यात अर्थ नाही ना. ज्या वक्ती या गोरगरिबाला काम पडते त्या वक्ती कोणी येत नाही ना. ज्या वक्ती ब्लडचं काम पडते, बच्चूभाऊनं ब्लड पासून. आणि तुम्हाला असं म्हणायचं अरुण वानखडे यांना आमदारकडे पाहता? आता ते जनता तुम्हाला आता 20 तारखेचं मतदान आहे, जनता तुम्हाला दाखवूनच देईल, समजेलच. आता काही लय वेळ नाही त्याला, बरोबर आहे ना. जनता दाखवूनच देईल ना. तुम्ही कोणाची कुणा मग समजा? आता मी तुम्हाला सांगितलं, आता बाकीचं काय चाललो होता आता वावरात. काय म्हणतात मग आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात काय आता कसं चित्र पाहता यावेळेस? आला पाहिजे आपला अंकुश भाऊ. अंकुश भाऊ वाकपान काय सांगाल अंकुश दादाबद्दल? चांगले काम केले पाहिजे ना. यावेळेस वंचित कडून तिकीट मिळालं आहे त्यांना. तर
काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल? कार्य केले पाहिजे लोकांना, असं कार्याबद्दल तर नाही बरं, सांगता कोणती येत, पण अपेक्षा आहे तुमच्या की गावात बा हे झाले पाहिजे की तालुक्यामध्ये झाले पाहिजे? अनेक मुद्दे आहेत. चांगले चांगले मुद्दे झाले पाहिजे. आता त्यांना पण समजतं की काय नियोजन आहे गावाकडील, काय नाही. अंकुश भाऊ अक्कंदर मग तेच पाहतो वंचित भाऊ. मग आता त्यांना आमदार करता, हा काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे का आमचे बेरोजगार पोरं किती हिंडू राहिले बस त्याच्यासाठी थोडंसं काम धंदा लावला पाहिजे बस. आणखी काही हां कोणत्या शेती संदर्भात काय आहे? ते काकू म्हणून ना. अरे बाबा आमचं शेत वावरात गेलं, नदीत गेलं पुरं, हां काही लाभ नाही, काही सर डुकरण वाढणारा जर वावराचा. हां तर आपल्या खारपान पट्टा समजा जास्त जो भाग आहे आपला दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये त्यानं वन्य प्राणी जास्त आहे, हो तर त्यासाठी काय उपाययोजना आता काय करावं नाही का सरकारनं राजा? काहीच नाही ना, एवढा त्रास आहे. आत्ताच वावरात आलो मी, एवढे वानर आहेत काय काय सांगतो. डुकर रात्रीची वानर लडकून द्या सर पराठा मोडून टाकले त्यानं. यावेळेस तुम्हाला अंकुश भाऊ अक्कंदर आमदार करायचं आहे? काही म्हणणं नाही बाप्पा, काही म्हणणं नाही. आता आमदार करणं काय म्हणा लागते, काय बोलतं मरता मरता मग एखादा आमदार करून दे ना. ते नाही जमत. खोटं नाटं नाही पाहिजे आपल्याला. कहून कोणी आमदार 16 उमेदवार आहेत ना, ते असू असले मग ज्याला ये काय येईन फक्त. बरं कोण पाहिजे दर्यापुरातला समजा बाकी बा हे झाले पाहिजे आमदार एखादे? ते वेळेवर माहिती वेळेवर सबंध लाडक्या बहिणीवर चालू आहे. मग लाडका आमदार कोण पाहिजे तुम्हाला? लाडका आमदार कोणता सांगू रे? आमदार सांग ना कोणता तुमच्या मनानं. तू तिकडे तुमच्या मतानं काय कोणताही सांगा तुमच्या मनानं. तुम्हाला माहीतच पडतात आल्यावर. तुम्हाला कोण पाहिजे? तुम्हाला समजा दर्यापूर अंजनगाव चांगला आहे. मग कोण आमदार? कोण आता काय सांगा, कोण आता जो आला आपल्या गडी बा. तुमच्याकडे कोण आहे आता सध्या कोण आहे आमच्या घरी? कोणीच नाही. कोणीच नाही. 16 गडी आहेत ना. नाही ना, 16 गडीतून कोणीच नाही आपल्याला. मग एखादा आमदार फॉर्म आमदार आपल्याला पगार पाहिजे. पगार लावून देणारा पाहिजे आपल्याला. कोण लावून देईन? मग कोण देईन लावून? जो आला तो नाही रे बा. जो आला तो कोण समजा त्यातलं? आता काय सांगा कोणता आहे ते आमदार आपले सामान आहेत. कसं चित्र पाहता मग कोणाकोणाच्यात फाईट समजा यावेळेस? आता काय सांगा काय राहता. कोण कोण एखादं उमेदवार आहेत नाव? आता सगळे उमेदवार आहे. बोलता रे बा. झका झका कसं काय? मी त्यातला नो नाही. हे होते कारण मला त्याच्यातला जमत नाही. मला कोण ना उमेदवार कोण आहे? आमदार कोण पाहिजे? आमदार आता 2-3 असले चालते. कोण कोण आहे? 2-3 आहेत म्हणतात. मग कोणता सांगावं रे आता यायले? हो नवनीत राहणे बुंदीला असलं तर फारच चांगलं बघ. गुंजूच आहे. गुंजूला आता युवा स्वाभिमान दिला. हो मग आता कोणते मुद्दे आहेत त्याच्याकडून? अगोदर आमदार होते. हो मग त्यांनी बरेच कामं केले. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता ते नाही ना जमत मला. मी अंगठा माझी इकडे बोला. मी आदिवासी समाजचा रंबू सोळंके बोलत आहे. मी आदिवासी समाज 10 वर्षापासून आमच्या लेकरात 10 वर्ष वाया गेले. तर ह्याच्या प्रक्रिया काय? कोणत्या आमदार लक्ष हे ज्यापासून हे भाजप पक्ष आले इकडे आमच्या इकडे त्यापासून 10 वर्षात आदिवासीचा एकही मुलगा लागला नाही. त्याचे 10 वर्ष वाया गेले. त्याच्यावर प्रक्रिया काय आहे? याच्यावर प्रक्रिया काय आहे? आम्ही आम्हाला मजुरी नाही आहे. आम्ही अति थट बसलेलो आहोत. हे रविरानं बाईनं येऊन 5.5 वर्ष तसेच आमचे गमवले. आम्हाला 1 किलो अन्न दिलं. याच्यावर काय दिलं? तर किराणा पटून संतीवर आले. दुसरं भेटून काय राहिलं? आम्हाला मजुरी नाही. आम्हाला लेकराचे शिक्षण सहित आमचं होऊन नाही राहिलं. शाळेत मास्तर नाही. आमच्या ते तुम्ही चर्चा करून शाळेत जाऊन पहा मास्तर आहेत काय? एवढी मोठी शाळा तशी पडलेली आहे. आम्ही करावं काय? दवाखाना आमचा तसा पेंटिंग पडला. इंजेक्शन म्हणून लावत नाही. दुसऱ्या पासून टोचायला जावं इंजेक्शन आता ती टोचत नाही म्हणते. कोल्हापूरला पाहायला लागते. आमच्या ती बँक नाही. अतून चणकापूरला जायला लागते. अतून तर ती
मग आता आमदार कोण करतात मग आता याच्यावर आमदार तर आमचा उदय साहेबच राहील. उद्धव साहेब म्हणजे गजानन बोलवटे हा गजानन बोलवटे येतील 100% येतील. काय सांगा का काय म्हणतात विकास झाला म्हणतात बस बढिया. बढिया. काय म्हणता यावेळेस चित्र कसं पाहता? चित्र काय आता जो येईन तो आपला गडीच आहे. हा पण बुंदेले भाऊ आले पाहिजेत. बुंदल साहेब ते ना चांगले मुद्दे घेतलेले आहे आणि कामही चांगले केले. आपलं मत बुंदेले बोलू आहेत. त्यांच्या विकासाबद्दल कोणते मुद्दे आहेत की नाही विकासाबद्दल म्हणजे कसं आहे ते गरीब माणूस गेला तिथं तर ते कामं करतात. आपल्या दर्यापूर अंजन गावात मतदारसंघामध्ये कोणते असे मुद्दे आहेत की ते झाले पाहिजे? मुद्दे सगळेच आहे आणि कोणते मुद्दे केले आहेत त्यानं कोण केले मुद्दे सांगा. पण माणूस गेल्यावर कमीत कमी तिथं गेल्यावर आमदारापर्यंत गेल्या जागाच पाहिजे माणसाची. नाही ठीक आहे आम्ही तर पैप आम्हाला पाहिजे रवी राणा आहे एकनाथ शिंदे हां पाना. हां मग यावेळेस मग आता महायुतीतून तुम्ही जे म्हणून राहिले ते अभिजित अडसूळ आहे. अभिजित अडसूळ नाही पाहिजे. पाना कोणाचं आहे? रमेश भाऊ बुंदुल्या रमेश भाऊ बुंदुल्या त्या हां मग आमदार होते ते. आम्हाला हेही पाहिजे अजून धनुष्यबाण. अभिजित अडसूळ आहेत मग. हा मग ते आमदार होते. हा आमदार होते म्हटलं आपल्या दर्यापूर अंजनगावचे. हा डबल तेल आमदार करता काय कोणाले? अभिजित अडसूळले. आता जेवढं तर काही बा आपल्याला समजत नाही आता काय काय. बरं काय म्हणता? बस आपण सांगितलं प्रदीप ढवळे ना तेच काय सांगितलं? बस दोन्ही कोणात म्हणतात ते आपल्याला पानाच आहे पाना मशा. अच्छा काय म्हणता दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात मग कसं यावेळेस चित्र पाहता? मशाल चालू आहे मग. आरोपी सुद्धा आहे की दारू समजा व्यवसाय आरोपी हा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे की दारूची दुकान आहे ते. नाही त्यांच्याकडे दारूचं दुकान आहे का माहिती नाही पण आम्हाला काय सांगा ते लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगा? लाडकी बहीण योजना असेल तर आमचा भावही खूप समजा आता बाकीच्यांना भावही खूप वाढून राहिले ना. आणि पिकाला भाव नाही देऊन राहिले. देऊन राहिले का पिकाला सोयाबीनला भाव नाही आहे. आणि किराणा वगैरे खूप महाग आहे. 1500 रुपये देऊन राहिले पण बाकीच्यांना भाव आहे ना. हां महाविकासकडून जे आहे ते महालक्ष्मी योजना आहे त्यांना 3000 देतो म्हणतात आणि माहिती आहे त्यांना 2100 रुपये. हां कसं पाहता? आता माहीत पडते कोण निवडून आले तर कोणाकोणात 2100 रुपये भेटे कोणाकोणात 3000 भेटे. जे निवडून आले त्यांना देणार सुरूच पाहिजे. शेतकऱ्याला भाव पाहिजे. ह्या योजना बंद पडल्या तरी चालते पण शेतकऱ्याला भाव पाहिजे. काय सांगाल तुम्ही? नाही योजना पाहिजे नाही शेतकऱ्याला भाव पाहिजे. कोण पाहिजे मग यावेळेस आमदार? कोणतो निवडून येतो नाही तुम्हाला समजा लाडका भाऊ कोण पाहिजे यावेळेस? लाडका भाऊ सारखेच शेतकऱ्याला भाव सारखे. मी शेतकऱ्याला भाव दे ना आमच्यापासून काढता ना आम्हाला काहीच नाही ना शेतीला.